अर्ज छाननी त्या दिवशी देखील नाशिक भाजपमध्ये पुन्हा नाट्यमय घडामोडी। नाशिकमध्ये भाजपचे दोन गट पुन्हा आमने सामने। गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मुकेश सहाने यांचा अर्ज बाद। सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा अर्ज ठरला वैध। भाजपाकडून दोघांनाही देण्यात आले होते एबी फॉर्म। दीपक बडगुजर यांचे एबी फॉर्म आधी आल्याने दीपक बडगुजर यांचा अर्ज ठरला वैध। विधानसभेची पुनरावृत्ती होईल। अर्ज बाद झाल्यानंतर मुकेश सहाने यांनी दिला बडगुजर यांना इशारा। अर्ज बाद झाला असला तरी मी अपक्ष म्हणून उमेदवारी करणार, मुकेश सहाने यांची भूमिका। सुधाकर बडगुजर यांच्या घरात 3 जणांना दिली आहे भाजपने उमेदवारी। बडगुजर आणि सहाने दोघेही गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात। विधानसभा निवडणुकीपासून सहाने आणि बडगुजर मध्ये सुरू आहे संघर्ष। आज माझी फॉर्म बाद केलेला आहे। पुढच्या दिवशी घेतो लोक। आता आपण अपक्ष म्हणून लढणार आहात। अर्ज माघारी तर नाही अपक्ष म्हणून जी विधान सभेची पूर्ती करून त्याच जोमाने त्याच जोशाने या 29 मध्ये माझी माय जनता त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देईल एवढंच सांगतो, बाकी काही नाही। पुन्हा मी तुम्हाला लवकर भेटतो। धन्यवाद। मला माहिती मागची पुनरुक्ती पुन्हा झालेली आहे, परंतु जी पुनरुक्ती झाली आहे देवेंद्रजी असतील, गिरीशभाऊ असतील, निश्चित दखल घेतील। जे काही झालं ते चुकीचंच झालं। चोरून एबी फॉर्म भरायचे, परंतु मला कोणाला आता करायची नाही। योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, पक्षश्रेष्ठी सांगतील त्या हिशोबाने पुढे चालेल। परंतु एकच एवढं मी आवाहन करतो का मी कुठल्याही मला त्या राजकारणीचा पोरगा नाही, का कोणाचा नातू नाही, का पंथू नाही, काही नाही। मी सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा। पक्षाचं काम अतिशय जोमाने मी करत होतो। पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पक्षाने मला एबी फॉर्म सुद्धा दिला, परंतु घातपात करायची सवय असते, तसा घात परत माझा झालेला आहे। योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल आणि येत्या काळात तुम्ही सगळा बघायला आहातच। पण माझे नागरिक, माझे माय माऊली सुज्ञ आहे। विधानसभेची पुनरुक्ती केल्याशिवाय मी थांबणार नाही, एवढं तुम्हाला अधिकाऱ्यांनी काय सांगितलं। परंतु तुम्हाला माहिती मागची पुनरुक्ती पुन्हा झालेली आहे, परंतु जी पुनरुक्ती झाली आहे आदरणीय देवेंद्रजी असतील, गिरीशभाऊ असतील, हे निश्चित दखल घेतील। जे काही झालं ते चुकीचंच झालं। चोरून एबी फॉर्म भरायचे, परंतु मला कोणाला आता टिप्पणी करायची नाही। योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, पक्षश्रेष्ठी सांगतील त्या हिशोबाने पुढे चालेल। परंतु एकच एवढं मी आवाहन करतो का मी कुठल्याही बलाढ्या राजकारणीचा पोरगा नाही, का कोणाचा नातू नाही, का पंथू नाही, काही नाही। मी एक सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा होतो। पक्षाचं काम अतिशय जोमाने मी करत होतो। पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पक्षाने मला एबी फॉर्म सुद्धा दिला, परंतु घातपात करायची सवय असते, तसा घात परत माझा झालेला आहे। योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल आणि येत्या काळात तुम्ही सगळा बघायला आहातच। पण माझे नागरिक, माझे माय माऊली सुज्ञ आहे। विधानसभेची पुनरुक्ती केल्याशिवाय मी थांबणार नाही, एवढं तुम्हाला अधिकाऱ्यांनी काय सांगितलं नक्की? म्हणजे काय पहिले अर्ज आला, काय नक्की झालं, काय कोणाचा अर्ज पडला, काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? एबी फॉर्म माझा पहिला होता आणि जो नामनिर्देश फॉर्म होता तो त्यांचा पहिला होता। त्याच्यामुळे मी आज माझी फॉर्म हा बाद केलेला आहे आणि पुढचा निर्णय घेतो लवकर। अर्ज माघारी तर नाही होणार। ही जी विधान सभेची पुनरुक्ती करून त्याच जोमाने त्याच जोशाने या 29 मध्ये माझी माय जनता त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देईल, एवढंच सांगतो, बाकी काही नाही। पुन्हा मी तुम्हाला लवकर भेटतो। धन्यवाद।